मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. श्री सद्गुरु परमादरणीय प्रातस्मरणीय शंकर महाराज स्वामी यांच्या 105व्या जयंती उत्सवानिमित्ताने जन्मोत्सवानिमित्ताने या ठिकाणी हा भव्यदिव्य स्वरूपाचा 4 दिवसाचा कार्यक्रम आयोजित केला गेला. 105 वर्ष झाले बाबांना समाधीस्थ हो. सॉरी शक्तिमान. 105 वर्ष बाबांना त्या ठिकाणी अवतीर्ण होऊन झाले. बाबांचं प्राकट्य 105 वर्ष. मला वाटतं 76 मध्ये समाधीस्थ झाले. गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी हा गडाचा कार्यक्रम सुरू आहे. 3 वर्ष अगोदर मी इथं आलो होतो. गेल्या वर्षी मला महाराजांनी बोलवलं होतं, पण द्वारकेला कथा ठरल्यामुळे मी येऊ शकलो नाही. अत्यंत भव्य दिव्य स्वरूपाचं हे नियोजन आहे. पहिल्याच दिवशी तुमची एवढी उपस्थिती त्याबद्दल श्रोत्यांना मनापासून धन्यवाद आहे. कारण पहिला दिवस तो शेवटचा दिवस वाटतो, इतक्या संख्येने तुम्ही उपस्थित आहात. बाबांच्या या पवित्र पावन असणाऱ्या पदस्पर्शाने पावन झालेल्या समाधीस्थ स्थळी श्री हरिभक्तीपरायण गुरुवर्य गुरुस्थानी असणारे आदरणीय सतीशजी महाराज डोईफोडे महाराजांच्या नेतृत्वामध्ये मार्गदर्शनामध्ये या ठिकाणी हा सोहळा संपन्न आहे. ग्रामस्थांचं त्या ठिकाणी असणारं खूप अनमोल सहकार्य, या संस्थांचे अध्यक्ष असतील, उपाध्यक्ष, खजिनदार, सदस्य, समस्त ग्रामस्थ आणि या कार्यक्रमासाठी लाभलेले सगळे माझे गुणीजन महाराज मंडळी, मृदंगाचार्य श्री हरिभक्तीपरायण निवृत्ती महाराज, श्री हरिभक्तीपरायण गायनाचार्य भारत महाराज बोरकर, हरिभक्तीपरायण दत्ता महाराज दावेकर, सोपान महाराज मंडे, अनिल महाराज मंडे, श्याम महाराज डाकोरकर, अनिल महाराज जाधव, धनंजय महाराज चव्हाण, खडसे महाराज, मंडे महाराज, समस्त महाराज मंडळी, शेवटच्या टाळकऱ्यापासून तिकडच्या शेवटच्या त्या ठिकाणी मोठ्या महाराजांपर्यंत, चोपदारांपासून विणेकऱ्यापर्यंत आणि इथे समोर बसलेल्या श्रोत्यांपासून तर शेवटच्या त्या ठिकाणी गाडीच्या बाजूला उभे राहिलेल्या सगळ्या श्रोत्यांपर्यंत हा भव्य दिव्य स्वरूपाचा सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. योगायोग असा आहे की आज प्रजासत्ताक दिन, भारताचा 71वा प्रजासत्ताक दिन आपण मोठ्या उत्साहाने साजरा करीत आहोत. मला वाटतं 3ऱ्या वर्षी आलो होतो त्यावेळेसही मला 26 जानेवारीच होती. आजही माझ्या वाटेला 26 जानेवारीच दिलेली आहे. आणि मला आनंद वाटतो की आपल्या गावातील भारत मातेच्या रक्षणासाठी गेलेले एक सुपुत्र दरवर्षी त्या ठिकाणी दिवाळी सणाला त्या ठिकाणी सुट्टी न टाकता, रजा न टाकता या कार्यासाठी विकू कमी करावं, या भगवत कार्यासाठी बाबांच्या पवित्र पावन सोहळ्यासाठी दरवर्षी या ठिकाणी उपस्थित राहतात. त्यांची उपस्थिती प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी मी त्यांच्या चरणावरती साष्टांग प्रणिपात करेल, दंडवत करेल, कारण ते सीमेवर आहे म्हणून आपण मंडपात आहेत. ताकि जीता रहे अपना हिंदुस्तान. त्यांनी जर शस्त्र खाली टाकले ते जर आपल्या गावात परत आले, मला नाही वाटत तुम्ही कीर्तनाला येऊन बसले असते. कुठेतरी कानात बोट घालून ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह, हे त्यांचे उपकार आहेत. म्हणून पहिलं नमन त्यांना की जे या राष्ट्रासाठी, या देशासाठी, या मातीसाठी, या मातृभूमीसाठी भगवान प्रभू रामचंद्र रामायणामध्ये वर्णन करतात. अपि स्वर्णमय लंकान्नमय लक्ष्मण रोचते जननी जन्मभूमीश स्वर्गादपि घरी असे. माय आणि मातृभूमी स्वर्गापेक्षा श्रेष्ठ असते. आणि या न्यायाने आपलं संपूर्ण जीवन व्यतीत करून या भारत मातेसाठी, या राष्ट्रासाठी, या मातीसाठी आपलं संपूर्ण तारुण्याचं योगदान या बांधवांनी या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणून त्यांना साष्टांग दंडवत. धकाधकीच्या धावपडीच्या कॉम्पिटिशनच्या स्पर्धात्मक युगामध्ये रात्री 9 वाजता एवढ्या संख्येने लोक कीर्तनाला येऊन बसले. तेही घरातले सगळे चॅनल विसरून, त्याबद्दल तुम्हालाही मनापासून धन्यवाद. विठ्ठल विठ्ठल.
नामचिंतनाची महती सांगतायत. तुकोबराय त्यांना कधी म्हटलं का रे तुम्ही कीर्तनात दिसत नाही? ते म्हणता महाराज ते का आपलं वय आहे. मग कधी वयात येशील तू? माय बापा हो, याच वयात परमार्थ करायचा असतो. जन्मजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. ही वाडवडिलांची पुण्य आहे, तिडतिड पुण्य साचा पडे. सगळे तरुण त्या ठिकाणी उभे आहेत. मृदंगाचार्यापासून गायनाचार्यांपर्यंत सगळे त्या ठिकाणी तरुण उभे आहेत. हे तुमच्या गावाचं वैभव, परिसराचं वैभव आहे की एवढ्या संख्येनं तरुण टाळ घेऊन उभे राहताना या ठिकाणी दिसत आहेत. तरुण मुलं सापडत नाही. हा महाराष्ट्र तरुणांचा आहे, हा देश तरुणांचा आहे. तू जिंदा है जिंदगी के जित पर, अगर कहीं स्वर्ग है तो उतारला धरती पर. या देशाचं हे ब्रीद वाक्य आहे. वयाच्या 16व्या वर्षी जगाला शांततेचं तत्वज्ञान देणाऱ्या माझ्या ज्ञानोबरायांचा हा तरुण महाराष्ट्र आहे. वयाच्या 16व्या वर्षी संसाराचा भार समर्थपणे खांद्यावरती पेलून धरणाऱ्या जगद्गुरु तुकोबरायांचा हा तरुण महाराष्ट्र आहे. वयाच्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची प्रतिज्ञा करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज आणि वयाच्या 16व्या वर्षी जीवनातला पराक्रम करणाऱ्या धर्मवीर शंभूराजांचा हा महाराष्ट्र आहे. म्हणून तरुणांवरती या राष्ट्राची खूप मोठी गोष्ट आहे. तरुणांवरती संपूर्ण या ठिकाणी गोष्टी अवलंबून आहे. जगाच्या पाठीवरती 65% तरुणांचा हा देश आहे. आणि या देशातले तरुण जर कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभे असतील, धन्य जगी तोची एक हरी रंगी नाचे, रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. माय बापा हो, हे उद्याचे भावी कीर्तनकार आहेत. कीर्तन करणं सोपं आहे, इतकंही सोपं नाही. एक शब्द चुकला की क्लिप महाराष्ट्रभर व्हायरल होते. कीर्तन करणं सोपं आहे, पण कीर्तनकार घडवणं फार कठीण आहे. आणि हे महत् कार्य या ठिकाणी आपल्या गावात, हे पवित्र कार्य या ठिकाणी महाराज करतायत. त्यांना सदिच्छा. या लेकरांना भावी आयुष्यासाठी, भावी वाटचालीसाठी मनापासून सदिच्छा. जसे बीड जिल्ह्यामध्ये गडांची परंपरा आहे, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गडांची परंपरा आहे, अजून काही दिवसामध्ये त्या गडांच्या परंपरेमध्ये शंकरगड हे नाव सुद्धा मोठ्या श्रद्धेने घेतलं जाईल, याची मी तुम्हाला खात्री देतोय. गावाचं असणार सहकार्य, तुमचं असणार तनबन धनाने योगदान, या सगळ्यांच्या सहभागातून निर्माण होणार हे पवित्र शंकरगड संस्थान येत्या 5 वर्षामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नावलौकिक धारण करेल, याच्यात तिळमात्र संशय नाही. कारण इथे एका साधूची समाधी आहे. साधू देवापेक्षा मोठे आहेत. देव ते संत निमित्त त्या प्रतिमा. सध्या परिस्थिती अशी आहे, बाबांचे नातू या ठिकाणी उपस्थित आहे. माय बापा हो, सध्या साधू म्हणायचं कोणाला तीच मोठी पंचायत आहे. कारण गेले दिगंबरी ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. वारकरी संप्रदायातल्या एकाही साधूने स्वतःला साधू म्हणून घेतलं नाही. तुम्ही आम्हाला महाराज म्हणता, हे तुमचं मोठेपण आहे. सद्गुरु जोग महाराज तर बुवाच म्हणायचे, तिथून परंपरा आहे संस्थेची, बुवाच. माय बापा हो, वारकरी संप्रदायातल्या कुठल्या साधून स्वतःला बडेजाव किंवा मोठेपणा दिलेला नाही. खरं सांगू तुम्हाला, खरा साधू सीतामाईला ओळखता आला नाही तर आपल्या शांताबाईला ओळखता येईल का? खर तर या झाडाला मी फळ तोडण्यासाठी दगड मारला, पण नजर चुकीने तो तुमच्या कपडाला जाऊन बसला. बाबांनी ते ऐकलं, बाबाच्या डोळ्यातून घडघड घडघड अश्रू वाहू लागलेत. लेकरा ओशाळलेत. बाबा लई आत्मा होता, लई दुःख होतं, रक्तस्राव खूप होतोय बाबा का रडतात बाबा? जाणून बुजून नाही हो मारला बाबा, यातना खूप होत आहेत, खूप त्रास होतोय ना. त्या महात्म्याने सांगितलं, नाही रे लेकरो, यातना होत नाही, रक्त येतंय म्हणून रडत नाही, दगड मारला म्हणून रडत नाही. मग बाबा तुम्ही का रडता? त्या महात्म्याने सांगितलं, पोरं हो, तुम्ही या झाडाला दगड मारता, दगडाच्या मोबदल्यात ते झाड तुम्हाला फळ देतं. तुम्ही मला दगड मारला, पण मला तुम्हाला देण्याकरता माझ्याकडे काहीच नाही, म्हणून मला वाईट वाटतं. याला साधू म्हणतात. संत तोची जाना जगी, दया क्षमा ज्याची, ही साधूची परिभाषा आहे. माय बाप, आज परिस्थिती मोठी बिकट आहे. आज फक्त लोकांना माहिती पाहिलं पाहिजे, कोणीतरी चमत्कारिक साधू आला, सुटले लोक. तुम्हाला कधी सांगितलं ना की महाराजच्या पायाला हात लावला पैसे सापडता, लोक रात्यातून तंगड तोडून नेतील. सकाळी बाबू लंगड्याच. अरे ज्ञानोबराय तुकोबरायांचे लेकरं आपण, नेनती काही टाना टोना नामस्मरणा वाचूनी या न्यायाने आयुष्यभर जीवन जगतात. शंकर महाराज स्वामींसारखे त्यांना साधू किंवा संत म्हणतात.
ही साधूची परिभाषा आहे. आणि त्या महात्म्यांच्या जन्मोत्सवाचा या ठिकाणी हा सोहळा, या सोहळ्यातलं हे पहिलं त्या ठिकाणी वाक्पुष्प माझ्या वाट्याला महाराजांनी ग्रामस्थांच्या वतीनं दिलं, त्याबद्दल त्या ठिकाणी मनापासून धन्यवाद. तुकोबरा या अभंगातून नामाचं महत्व त्या ठिकाणी सांगता येईल. भगवान परमात्म्याची अलौकिक लीला आहे मायबाप हो. देवाची अवस्था अशी आहे, देवाची त्या ठिकाणी कृपा अशी आहे, भगवंताच्या जर मनात आलं तर रस्त्यावरती भीक मागणारी बाई रात्यातून स्टार जाते. रस्त्यावर भीक मागणारी बाई रात्यातून करोडपती झाली. तेरी पुढचं पाठ द्या. एक सांगू तुम्हाला, जोपर्यंत प्रारब्ध अनुकूल आहे तोपर्यंत परमार्थ करा. एकदा प्रारब्ध प्रतिकूल झालं की पांडवांनाही वनवासात त्या ठिकाणी जावं लागलं. चलती तो ऐसी चलती बिना घी की जलती, चलती तो ऐसी चलती बिना घी की जलती, गिरती तो ऐसी गिरती माचीस नाही मिळती. आमच्या आयराने ते म्हण आहे, असं दाटलं खटलं, खटलं म्हणजे कुटुंब, असं दाटलं खटलं सोन्या चांदीने नटलं, असं दाटलं खटलं काही बी घेत सुटलं, असं दाटलं खटलं कोणाला बी मारायला उठलं, आणि असं एकदम फाटलं बिन तेलाचं पिठलं. देवाची भीती नाही बाळगली तरी चालेल, पण कर्माची भीती बाळगा. एक वेळ परमात्मा माफ करेल, पण कर्म तुम्हाला कधीच माफ करत नाही, कारण कर्म तुम्हाला सोडून कधीच जात नाही. कोई लाख करे चतुराई, कर्म का लेख मिटे नारे भाई, कर्म का लेख मिटे नारे भाई, कर्म का लेख मिटे नारे भाई. इस दुनिया में भाग्य के आगे चलना किसी का उपाय, कागज हो तो हर कोई बाचे, कर्म न बाचा जाए. एक दिन इसी कर्म के कारण बन को गए थे रघुराई, कर्म का लेख मिटे नारे भाई. कर्म तुम्हाला सोडून कधी देत नाही. उन्हाळ्याचे दिवस आहे, आमराईमध्ये एक ग्रस्त गेला, आजूबाजूला पाहिलं शेतकरी दिसला नाही. त्याने झाडावरती पाहिला, पाळाला पिकला आंबा. डोळ्याने आंबा पाहिला, पण डोळ्यांना चालता आलं नाही, पाय चालत गेले. पाहिला डोळ्यांनी गेले पाय, पाय चालत गेले, पण पायांना आंबा तोडता आला नाही, तोडला हाताने. पाहिला डोळ्यांनी गेले पाय, तोडला हाताने, हाताने आंबा तोडला पण खाल्ला नाही, खाल्ला तोंडाने. पाहिला डोळ्याने गेले पाय, तोडला हाताने, खाल्ला तोंडाने, तोंडाने आंबा खाल्ला पण तोंडात ठेवला नाही, जिने चखा उन्हे रखा नाही. पाहिला डोळ्याने गेले पाय, तोडला हाताने, खाल्ला तोंडाने, तोंडाने आंबा खाल्ला आणि पोटात साठवला. पोटात आंबा साठवला आणि तितक्यात शेतकरी आला. साठवला पोटाने आणि फटके खाल्ले पाठीने. पुन्हा सांगतो, पाहिला डोळ्याने गेले पाय, तोडला हाताने, खाल्ला तोंडाने, साठवला पोटाने, शेतकरी आला, फटके खाल्ले पाठीने. एकदा पाठीत फटके बसले की अश्रू कुठून येतात? सुरुवात कुठून झाली होती, शेवट कुठे झाला? कर्म चुकत नाही. पूर्वी लोक म्हणायचे बा या जन्मात केलं पुढच्या जन्मात भोगावं लागतं. सध्या देवानी यमपुरी ऑनलाईन करून ठेवली. तुम्ही किती अंधारात पाप करून या, तुमचा डिजिटल फोटो यमपुरीत निघल्याशिवाय राहत नाही. एखाद्यानं कधी म्हटलं मी खूप दान धर्म केला, सत्कर्म केलं, यमराजानं सांगितलं तुझा अख्खा बायोडाटा माझ्याकडे. याने सांगितलं तुमचा काहीतरी गैरसमज होतोय हो. यमराजानं सांगितलं माझा गैरसमज होतोय. म्हणले हो. यमराजानं चित्रगुप्ताला सांगितलं लाव रे तो व्हिडिओ. चुकत नाही, कोणालाच नाही. कर्माची गती अत्यंत दुस्तर आहे मायबाप. देवाची भीती नाही बाळगली तरी चालेल, पण कर्माची भीती बाळगा, कारण कर्म वेळ प्रसंगी तुम्हाला फळ दिल्याशिवाय राहत नाही. देव सगळ्या ठिकाणी आहे की नाही? जडीस्थळी काष्टी पाशाने आहे वनमाळे जाते तिथे. विठ्ठल जडीस्थळी भरला रीता ठाव नाही उरला. देव नटला नानापरी भरून उरला चराचे. लाकडामध्ये, अग्नीमध्ये, माणसामध्ये 2 पायाच्या, 4 पायाच्या, 6 पायाच्या, 8 पायाच्या, 10 पायाच्या, बिना पायाच्या, भरपूर पायाच्या. देव सगळ्या ठिकाणी आहे की नाही? पाण्यात देव आहे की नाही? आहे. दुधात देव आहे की नाही? आहे. मग दुधात पाणी टाकल्यावर पाण्यातला देव पाहत नसेल का? पाहतो ना तो. केली चोरी रात्र अंधारी, बाजूला नव्हते बाजूला चारी, अचानक टिपण झाले खाली पडली सही, आणि पाहणार पाहतो तुला जाणीव याची नाही. देव सगळ्या ठिकाणी तुमच्या माझ्यावरती लक्ष ठेवले मायबाप.
मग त्या भगवत नाम चिंतनाने मग तुम्ही म्हणाल की महाराज देवाचं चिंतन केल्यानंतर फायदा काय? संसारामध्ये रंजलेला गांजलेला दुःखी कष्ट झालेला एक जीव जगद्गुरु तुकोबा यांच्या जवळ गेला. तुकोबाराने सांगितलं तुकोबाराया सर्व सुखाचे असा जन्म गेला वाया. महाराज म्हणले एक कर, भगवंताचं नाम चिंतन कर. मंगल भवन अमंगल हारी, ईश्वराचं मंगलाचरण केलं की जीवनात मंगल होतं. कारण मंगलानांच मंगल असा असणारा तो परमात्मा, पवित्रांना पवित्र करणारा भगवान, त्याचं नाम चिंतन कर. याने सांगितलं तुकोबाराया मला सांगता भगवंताचं चिंतन करा. अहो तुम्ही आयुष्यभर चिंतन केलं, ज्याचं चिंतन केलं त्याने तुम्हाला काय दिलं? दुष्काळे पिढीला द्रव्य नेला, मान स्त्रिय अन्नान्न करता मेली. तुमचं लेकरू अन्न पाण्या वाचून तुमच्या मांडीवर गेलं तुकोबाराय. तुमची बायको औषध पाण्या वाचून तुमच्या घरामध्ये गेली, संपूर्ण प्रॉपर्टी गेली, अन्नान्न दशा तुमची झाली, लेकरांना उपवास मारी त्या ठिकाणी घडली. एवढी अवस्था तुमच्या घरातली आणि तुम्ही सांगता त्याचं चिंतन करा. अहो तुकोबा ज्यांनी तू अखंड चिंतन त्याचं केलं त्या देवानं त्यांच्यासाठी काय केलं? तुकोबाराय सांगतात भल्या माणसा ज्यांनी ज्यांनी चिंतन केलं त्यांच्यासाठी देवाने काय नाही केलं? अभंगाच्या केले एका चिंतित विठ्ठले. काय हा उपेक्षात्मक बऱ्याच ठिकाणी वापरला गेला, काय आश्चर्यवाचक वापरला गेला, काय अनिर्वाच्य पदामध्ये वापरला गेला. या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय सांगतायत बाबा काय न हे केले, काय नाही केलं. एका चिंतिता विठ्ठले, ज्यांनी ज्यांनी भगवंताचं चिंतन केलं त्यांच्यासाठी भगवंतानं काय नाही केलं. भली मोठी यादी आहे. कोणासाठी देवाने काय केलं? काकड्यामध्ये सगळ्यांचे नाम उल्लेख त्या ठिकाणी करावं लागतं. भली मोठी यादीच दिली की देवानं कोणासाठी काय केलं, कबीरासाठी काय केलं, सावतोबारायांसाठी काय केलं, चोकोबारायांसाठी काय केलं, गोरोबा काकांसाठी, सगळ्यांची भली मोठी यादी दिलेली आहे. अरे जिथे परमात्मा कधीच जात नाही, जो अजन्म आहे, जो अयोनी संभव आहे, तो त्या ठिकाणी गर्भस्थ सुद्धा जाण्याची वेळ प्रसंगी तयारी ठेवतो. त्याने काही नाही केलं. याने सांगितलं महाराज मग तुमच्या देवानं ज्यांनी ज्यांनी चिंतन केलं, जे भक्त होते त्यांचंच त्या ठिकाणी कार्य केलं. तुकोबारांनी सांगितलं नाही. ज्यांनी आयुष्यभर विरोध केला, ज्यांनी आयुष्यभर त्या ठिकाणी देवाचा विरोध केला, नास्तिकतेमध्ये जीवन व्यतीत केलं, भगवंतानं त्यांचं सुद्धा त्या ठिकाणी कोट कल्याण त्याचं नामचिंतन केल्यानंतर केलं. कोणी केलं? रावणाने सीता पळवली. सीता रावणाच्या बापाला सापडली नसते, फक्त रावण साधूच्या रूपात आला. म्हणून आपल्याला कळायला पाहिजे साधूचे का साधूच्या रूपात रावण आहे. कारण सध्या मोठी बिकट अवस्था आहे नाही का. सीता रावणाच्या बापाला सापडली नसती. अजून भगवतीच्या हातून एक चूक घडली. कोणती? सीतेनं लक्ष्मण रेषा ओलांडली. ज्या ज्या वेळेस मुलींनी स्त्रियांनी
आधुनिकतेच्या नावाखाली, मॉडर्नतेच्या नावाखाली, करिअरच्या नावाखाली आपल्या कुटुंबाची, मायबापाची, सासऱ्याची, नवऱ्याची, घराची, मग त्या ठिकाणी लक्ष्मण रेषा म्हणजेच मर्यादा ओलांडली. त्यावेळेस त्यांना पुढे रावणच भेटला, राम सापडलाच नाही. सीतेनं मर्यादा म्हणजे लक्ष्मण रेषा ओलांडली. आज नेमकं तेच सगळीकडे पाहायला दिसतंय. भगवती जानकीला रावणाने पळवून नेलं. प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी आक्रोश करताय. सुनरी मैना पंखो आला होता, उड उडत मैं जाता तमाम, पतित पावन सीताराम. लक्ष्मण सीता छोड़ न आते, जनक दुलारी को नहीं गवाते, बने बनाए बिगड़े काम, पतित पावन सीताराम. जटायूचा हौतात्म्य, शबरी मातेचा उद्धार, पुढे बालीचा वध, सुग्रीवाची मदत आणि मग समुद्राच्या काठापर्यंत गेले. संपातीने पता बताया, सीता को रावण ले गया. भगवंतानं तोपर्यंत एक संघटना तयार केली. मला सांगा, सीतेला रावणाने पळवलं, सीतेला रावणाच्या ताब्यातून सोडवण्याकरता अयोध्येचे किती लोक होते? अयोध्येचे लोक किती होते? किती होते? दोनच होते, रामाने. बाकीचे सगळे बाहेरचेच होते. त्याच्यात माकडं होते, अस्वल होते, वनवासी लोक होते, आदिवासी होते. या सगळ्यांना भगवंतानी एकत्रित केलं. कोडी माडी साडी तांबडी लोहार ब्राह्मण सुतार चांभार हरिजन हे सगळी एक ठिकाणी एकोप्यानं निर्माण करण्याचं कार्य भगवंतानं किंवा संतांनी केलेलं आहे. भगवंतानं जर एक भरताला कॉल केला असता की आपलं त्या ठिकाणी 2-4 क्षेपणास्त्र पाठवून दे, भरतानं आपली चतुरंगी सेना पाठवली नसती का? पण देवानं नाही. देवानं सगळे सीतेला सोडवण्याकरता माकडं घेऊन गेला, एकही माणूस नेला नाही सोबत. का? देवाला भीती होती. देवानं विचार केला, लोकांना माणसांना जर घेऊन गेलो, लंका कशाची होती? आणि जर लोकांनी सोनं पाहिलं असतं, लढाई दूरच राहिली असती. लक्ष्मीची भगवंताची एकदा अशी त्या ठिकाणी पैस पडली. लक्ष्मीने सांगितलं, देवा सध्या कलियुगामध्ये माझी चलते. भगवंतानं सांगितलं, ऐक, माझ्यामुळे तुला किंमत आहे. म्हणली, नाही नाही नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. माझेच त्या ठिकाणी लोकांना माझीच आवश्यकता आहे, लोकांना माझीच गरज आहे. भगवंतानं सांगितलं, नाही लक्ष्मी. म्हणले, बघा ना तुम्ही, गावाच्या बाहेर प्रेतयात्रा जात होती, मळ कसं पाहिल? भगवंताने सांगितलं, जोपर्यंत मी मध्ये आहे तोपर्यंतच लोक तुला किंमत देतात. एकदा मी बाहेर गेलो की मग किंमत. तैसा हृदयामध्ये मी रामू. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत किंमत आहे. म्हणून धनकी शुद्धी, दान शुद्धी, धनकी शुद्धी, स्नान शुद्धी, मनकी शुद्धी, दान. अहो, एवढे दातृत्वान दाते तुमच्या गावात आहे. आमच्या सरपंचांनी आईच्या स्मरणार्थ या ठिकाणी बाबांना 1,00,000 रुपयाचा रथ त्या ठिकाणी दान केलेला आहे. त्यांनी दिलं म्हणून त्यांचं कौतुक करतो अशातला प्रकार नाही आहे. पण मायबापा हो, पैसा लोकांकडे भरपूर आहे, पण द्यायची दानत नाही. सगळ्यांचाच पैसा सत्कर्मात खर्च होत नाही. मला सप्ताला वर्गणी द्यायची एवढा विचार जरी मनात आला तरी समजा वाडवडिलांची पुण्य आहे. कारण मी नाही, सुभाषितकार सांगतात, कार्पण्य वंश दोषात आत्मदोषात दरिद्रता. वाडवडिलांचं जर पाप असलं तर माणूस दान धर्म करत नाही. त्याचं स्वतःचं जर पाप असलं तर सत्कर्मामध्ये त्याचा हात कधीच पुढे जात नाही. हे त्यांची मायबापांची, वाडवडिलांची पुण्यही आहे. आयुष्यभर ज्यांनी त्या ठिकाणी आपल्याला सांभाळलं, त्यांच्या स्मरणार्थ पिढ्यानुपिढ्या त्या ठिकाणी बाबांच्या चरणी असणारा तो रथ एक प्रेरणा देत राहील. आपल्या मातृत्वाचं त्या ठिकाणी महान मंगल स्तोत्र समाजाच्या समोर एक आदर्श निर्माण करत राहील. म्हणून माणसाने देत जावं, माणसाने देत जावं. नदीवरती धरण बांधलं जातं. त्या धरणाची भिंत खंड असते का? तिला दरवाजे असतात? धरणाला भिंत खंड असते का दरवाजे असतात? दरवाजे कशासाठी? भिंत कशासाठी? अडवण्यासाठी. दरवाजे कशासाठी? मग जर पाणी सोडायचंच होतं मग अडवलं कशाला? पाणी अडवायचंही आहे आणि अत्यावश्यकता गरज भासली की पाणी सोडायचंही आहे. तसं श्रीमंताने प्रचंड पैसा कमवावा, पण जर वेळ प्रसंगी गावात धर्मकार्य, ईश्वरी कार्य, भगवत कार्य असेल तर त्या संपत्तीचे त्या ठिकाणी दरवाजे कधीतरी तिजोरीचे दरवाजे उघडे करावेत. कारण धरणाचे दरवाजे जर उघडले नाही तर धरणाचं भिताड कुठून फुटून पाणी निघून जाईल सांगता येत नाही. कारण बऱ्याच लोकांचे धरणाचे भिताड फुटून नको तिकडे पाणी गेलं, एक तर सरकार मान्यमध्ये नाही तर मग परमिट रूम मध्येच पाणी निघून जातं. म्हणून माणसाने दान करावं. हस्तो पवित्र यदि दान पुण्यम
पादो पवित्र यदि तीर्थयात्रा, कंठो पवित्र यदि नामघोषम, हृदय पवित्र यदि ब्रह्मनिष्ठा. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तुला किंमत आहे. भगवंतानं म्हणून माणसं घेऊन गेली नाही, सगळ्या माकडांना घेऊन गेले. समुद्राच्या काठी गेलेत. संपातीनं निरोप सांगितला, माय बापा हो, मला एकच सांगायचंय तुम्हाला. भगवंतानं वानरांना जमा केलं. नळ, नीळ, जामवंत, हनुमंत, सुग्रीव, अंगद सगळ्यांना बोलवलं. नळनीळाच्या हातून दगड तरंगायचे. भक्तांचंच काम परमात्मा करतो असं नाही. ज्याने आयुष्यभर विरोध केला त्याचाही त्या ठिकाणी उद्धार केला आणि दगड तरंगायला लागले. वाऱ्यासारखी बातमी पसरली. बातमी लंकेत आली. दैत्यांचं मनोधैर्य खचलं. जर दगड पाण्यावर तरंगतायत, आपलं अस्तित्व काय, ही बातमी रावणापर्यंत गेली. रावण अत्यंत धूर्त होता. रावण राजनीती तज्ज्ञ होता. रावण तांत्रिक होता, मांत्रिक होता. रावण बलाढ्य योद्धा होता. आणि एका आदर्श राजाचे सगळे गुण रावणाच्या अंगी होते. फक्त झालं काय, दुसऱ्याची बायको डोळ्यात आली. नियम असा आहे, संसारातलं गणित असं आहे, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा होते. पण संसारातलं गणित असं आहे माय बापा हो, तिथे लहान संख्येतून मोठी संख्या वजा होते. 80,000 बायका आहे, पण सीता डोळ्यात आली, सत्यानाश झाला. भगवती जानकी डोळ्यात आली, वाटोळं झालं. रावणापर्यंत बातमी गेली. दगड तरंगायला लागले. दैत्यांचं मनोधैर्य खचलं. रावणाने एक युक्ती केली. दैत्यांना सांगितलं, घाबरू नका, दगड तर माझ्या हातून तरंगता, मी एवढा मोठा बलाढ्य तांत्रिक आहे. दैत्यांना आनंद वाटला. म्हणले, आणा दगड. 2 दगड आणले. रावणाने तोंडाजवळ नेले, पुटपुटला पाण्यात टाकला आणि ते दोघी दगड तरंगलेत. दैत्यांनी जयघोष केला. बातमी मंदोदरीपर्यंत गेली. मंदोदरीनं रावणाला विचारलं, स्वामी, रामाच्या हातून दगड तरंगता, याच्यात काही नवल नाही, पण मी ऐकलं तुमच्या हातूनही दगड तरंगायला लागले. म्हणले, हो. म्हणले, ते दगड तरंगले कसे? रावणाने सांगितलं, तुला बाई माणसाला काय घेणं नाही. ती म्हणले, काय घेणं नाही? महिलांनी केवढी प्रगती केली. राजकारण, समाजकारण, धर्मकारण, गावाच्या सरपंच पदापासून देश राष्ट्रपती पदापर्यंत आम्ही त्या ठिकाणी सगळे पद भूषवलेले आहेत. कोणत्या क्षेत्रात आम्ही मागे नाहीत. विज्ञानामध्ये, तंत्रज्ञानामध्ये, विमानामध्ये, सगळ्या ठिकाणी आमचं कर्तृत्वाचा झेंडा आहे. कलियुगाची ऐकावी थोरी, कंडक्टर झाल्या पोरी. सगळ्या क्षेत्रामध्ये आम्ही कर्तृत्वाचा झेंडा रोवला. तसा तुमचा अधिकार लय मोठा आहे. तुम्हाला सगळे देव घाबरतात, नवरदेव सुद्धा. एका माऊलीची नजर पडली तर 3 देव लहान लहान लेकरं होऊन पडले, ब्रह्मा, विष्णू, महेश. एका माऊलीची रागानं नजर पडली, सोन्याचं गाव जळून खाक झालं. नुसती नजर पडू द्या, माणूस 2-3 एकर विकायलाही मागे पुढे पाहत नाही. कामाजी कोतवाले आणि नाडले बहुतांशी. कपड्याच्या दुकानासमोर प्लॅस्टिकची बाई पाहिली तरी माणूस उभा राहून जातो आणि मग जवळ गेला म्हणतो, अरे बापरे, डुप्लिकेट वाटतं. येडका मदन. चांगल्या चांगल्यांना बोलवलं माय बापा हो. ही अवस्था आहे. तुमचा अधिकार लय मोठा आहे बहिणी हो. धडक मारली नारदा, महिला कोणत्या क्षेत्रात मागे नाही. सध्या लोकांना मुली चालत नाही, प्रत्येकाला वंशाचा दिवा पाहिजे. हा दिवा कधी भडका धरीन त्याचा भरोसा नाही. दिव्यांच्या नादी लागू नका, आपल्या पंत्याच बरे आहेत. मुली कोणत्या क्षेत्रात मागे नाही. बुंदेलखंडो के हर बोलो से हमने सुनी कहानी थी, खूब लड़ी मर्दानी वह तो झांसी वाली राणी थी. राजमाता, राष्ट्रमाता जिजाबाई साहेब, जिजाऊ तुम्ही नसता तर नसते दिसले मंदिरांचे कळस, नसते दिसले मंदिरांचे कळस, नसती दिसली अंगणामध्ये तुळस. या राष्ट्रात 100 वर्षाच्या कालखंडात 3 स्त्रिया झाल्या.
16व्या शतकामध्ये जन्माला आल्या राजमाता राष्ट्रमाता जिजाबाई साहेब. बेस कमी करा, ट्रबल वाढवायचा. 17व्या शतकामध्ये जन्माला आल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि 18व्या शतकामध्ये जन्माला आल्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले. तुझ्या कुशीतून इथे जन्मले रामकृष्ण बुद्धादी, थोर संत ज्ञानेश तुकोबा, पूज्य महात्मा गांधी, पूज्य महात्मा गांधी. बसलीस अशी का स्वस्त भगिनी, ठोक आता ललकारी. तो हिंद भूमीचे नारी, तो हिंद भूमीचे नारी, तो हिंद भूमीचे नारी, तो हिंद भूमीचे नारी. तुझ्या कुशीतून इथे जन्मले रामकृष्ण बुद्धादी, थोर संत ज्ञानेश तुकोबा, पूज्य महात्मा गांधी, पूज्य महात्मा गांधी. हम भारत की नारी है, फुल नहीं चिंगारी है. मुली कोणत्या क्षेत्रात मागे नाही. म्हणून शासन सांगतं बेटी बचाव बेटी पढाव, लेख वाचवा लेख शिकवा. कोणत्या मायबापांना वाटतं पोरगी मारावं तरी लोक मुलींचे गर्भपात करतायत. का करतायत त्याच्या मागचं कारण आहे. शासनाला म्हणावं आम्ही मुलगी जन्माला घालू, मुलगीचं संगोपन करू, मुलीचे लाड पुरवू, तिचं शिक्षण करू, फक्त तुम्ही आम्हाला गॅरंटी द्या. मुलगी 18 वर्षाची झाली ती जर बापाच्या विरोधात जाऊन तिने रजिस्टर लग्न केलं तर शासनाला म्हणावं जोपर्यंत त्या पोरीच्या रजिस्टर लग्नाच्या फॉर्मवरती तिच्या मायबापाच्या संमतीच्या सह्या होत नाही तोपर्यंत तुम्ही तिचं लग्न मान्य करू नका. आम्ही आजही मुली जन्माला घालायला तयार आहेत. वारे तुमचा कायदा ना अजून कायदा गाढव असतो म्हणतात. मुलगी आमची लाड आम्ही करायचे, संगोपन आम्ही करायचं, आणि पोरगी जर घरातून बापाच्या विरोधात निघून गेली तर बापानं तिला जाब सुद्धा विचारायचा नाही. हा कायदा आहे. गुन्हा हाच आहे की आपण मुलीचे बाप आहोत. मलाही मुली आहेत. मला एकच सांगायचं आहे, मुली कोणत्या क्षेत्रात मागे नाही. सध्या मुलींची संख्या घटली तो विषय सोडून द्या. प्रत्येक गावामध्ये 30 वर्षाच्या पुढचे टेम्पो भर नवरदेव सापडतील. सतीश महाराज मला परवाच्या दिवशी एक 42 वर्षाचा नवरदेव भेटला. मला म्हणे बाबा म्हटलं काय, म्हणे महाराष्ट्रभर फिरत्या. म्हटलं मग पाहणं म्हणे आपलं कुठे जुळतं का. म्हटलं काय वय तुझं, म्हणे 42. म्हटलं 8 वर्षाकरता कशाला बट्टा लावून घेतोय आता. अरे उरले किती भल्या माणसा तुझे, पुढच्या 25 वर्षाला डिपॉझिट जपतोय तुझं काय या भानगडीमध्ये पडलं. सध्या बरं आपल्या इकडे तुम्ही भारत, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, नागपूर, आणि तिथला स्टॉक संपल्यावर लडकिया ना होती तो क्या होता, दुनिया परेशान तन्हा इंसान गलिया सुनसान, न जानू न जान हर तरफ जय हनुमान. एका एका गल्लीत 10 मारुती. येईल ती वेळ, थांबा थोडं. पुढे काळच मोठा विचित्र आहे. रावणानं सांगितलं मंदोदरी बाई माणसाला तुला काय घेणं नाही. म्हटले महाराज खरं सांगा दगड तरंगले कसे. अगं म्हणले दैत्य त्या ठिकाणी खचून गेले होते, मी त्या ठिकाणी थोडंसं राजकारण केलं, 2 ठिकाणी तोंडाजळ नेवलं, मंत्र म्हटला आणि पाण्यात टाकले, तरंगले. ती म्हणली मंत्र कोणता म्हटला ते सांगा. त्यावेळेस रावणानं सांगितलं मंदोदरी त्या दगडांना मी उचललं आणि त्यांना सांगितलं जर पाण्यात बुडाले तर तुम्हाला रामाची शपथ आहे. दगड तरंगले. म्हणून काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले. त्याच्या विरोधकानं त्याचं नाव घेतलं तरी त्याने त्याचं कार्य संपन्न केलं. एवढं महत् कार्य भगवंताच्या नामचिंतनानं झालं. मग महाराज ज्याने आयुष्यभर पापाचरण केलं महाराज म्हणतात त्याची मुक्ती होते. कान्यकुब्ज नावाच्या नगरामध्ये एक दासीपती ब्राह्मण राहत होता. यजन यजन अध्ययन षटकर्म करणारा पवित्र ब्राह्मण समिधा आणायला गेला. एका वेश्येला बघितलं, तिला सांगितलं मम्मा भारी माझ्यासोबत लग्न कर. तिने होकार दिला, लग्न केलं. तिने सांगितलं कथा कीर्तन भागवत पुराण बांध, पैसा कमवा. परस्त्रीला धनप्रिय असतं. भजन पूजन नामचिंतन बंद पडलं. चोरी करायचा. लेकरं झाले, 9 लेकरं झाले. खाणारांचे तोंड वाढले. या मोठमोठे दरोडे घालायला लागला. 10व्यांदा बायको गरोदर होती. हा दरोडा घालायला गेला. श्रीधाम अयोध्येवरतून श्रीधाम वृंदावनामध्ये काही साधू जात होते. दिवसभर प्रवास करायचा, जिथे मुक्कास रात्र झाली तिथे मुक्काम करायचा. आज त्यांचा मुक्काम कान्यकुब्ज नावाच्या नगरामध्ये आहे. गावाच्या बाहेर त्यांनी विचारलं आम्ही 20-25 साधू आहे, आमची राहण्याची जेवणाची व्यवस्था होईल का. ज्याला विचारलं तो नास्तिक होता. त्यांनी सांगितलं महाराज आमच्या गावामध्ये एक सज्जन माणूस आहे, त्याच्या घरी जा, तुमची राहण्याची जेवणाची तुम्हाला चांगली दक्षिणाही भेटेल. साधू शिनकडे दुर्जनाची बुद्धी. ते सगळे त्या अजयमिळाच्या घरी आले. म्हणले अजयमिळचं घर हेच का. ती बाई बाहेर आली. म्हणले काय. अहो म्हणले अजयमिळ. म्हणले हेच घर.
काय काम होतं बाबा? म्हणले काही नाही, आम्ही 25-30 साधू आहेत, आम्हाला वृंदावनात जायचं आहे, आम्हाला रात्रभर जेवणाची, आमची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था होईल का? तिने सांगितलं बाबा खरं सांगू का, मी एक वाईट स्त्री आहे, माझा नवरा डाकू आहे आणि माझ्या घरचं जेवण काय, पण मी माझ्या घरचं तुम्हाला पाणीसुद्धा नाही देऊ शकत. ते म्हणले ठीक आहे, नदी बहती भली साधू चलता भला. पुढे निघाले, ते पळत आले, तिने चरणावरती डोकं टेकून सांगितलं बाबा माझ्या आईनं म्हटलं होतं दारी आलेल्या अतिथीला विनमुख जाऊ देऊ नका, आणि तुम्ही तर महात्मा आहेत बाबा, माझ्या हातचं माझ्या घरातलं शिजवलेलं तुम्हाला चालणार नाही, पण मी तुम्हाला कोरडा शिदा देते ना, तेवढं शिजवून खा. महाराज म्हणले हरकत नाही. बाकी शिष्य म्हणले नको 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 नको, चला पुढे. यांनी सांगितलं अरे चांगल्यांना कोणीही जवळ करतं, जो बिगडा हुआ बना दे उसे साधू कहते. सुतीनं शिदाटा दिला, यांनी स्वयंपाक केला, जेवायला बसले. रात्री भजन सुरू झालं. पहाटे 3 वाजता तो कपाळाला काळी पट्टी, हातात कुऱ्हाड घेऊन आला. त्याने आपल्या अंगणात भजन पाहिलं, तो म्हणला ए तुम्हाला बोलवलं कोणी? तुम्ही आले कसे? तुम्हाला कोणी बोलवलं? ते शिष्य म्हणले महाराज घ्या आता. त्याने कुऱ्हाड होती हातात. तो म्हणला तुम्हाला बोलवलं कोणी? तितक्यात त्याची बायको बाहेर आली. म्हणले काय झालं? म्हणले यांना कोणी बोलवलं? ती म्हणली मी बोलवलं. तो म्हणला तू बोलवलं? म्हणले हो. तो म्हणला मग राहू दे 2-4 दिवस. किती भयानक आहे. ज्या डाकूला सगळे लोक घाबरायचे, तो डाकू आदमी बाहर कितना भी खतरनाक हुआ तो घर में भेगी बिल्ली बन जाता है. बायकोच ऐकत नाही, असा कोणी बोटवरती करा बरं. आपण पुतळा बांधू इथेच गडावर. राजांना दवंडी पेटवली, जो बायकोच ऐकत नाही मला त्याचा सत्कार करायचा आहे. दुसऱ्याची लोक जमा झाले. राजाने सांगितलं बघा जो बायको ऐकत त्याने एका रांगेत उभे राहायचं, जो ऐकत त्याने दुसऱ्या रांगेत उभं राहायचं. ऐकणाऱ्यांची रांग सुलतानपूरच्या पुढे निघून गेली. ना ऐकणाऱ्यांमध्ये एकच जाऊन उभा राहिला. राजा त्याच्याजवळ गेला. म्हणले तू लाज राखली गड्या, या अख्ख्या गावात तू एकटा माणूस आहे की बायकोच ऐकत? तो म्हणला महाराज मी असं कुठे म्हटलं बायकोच ऐकत नाही. म्हणले मग तू न ऐकणाऱ्यांच्या रांगेत कसं काय उभा आहे? त्याने सांगितलं महाराज घरून निघताना मला माझ्या बायकोने सांगितलं होतं जास्त गर्दीत घुसू नका, त्याच्यामुळे बाजूला होता. त्या साधूंनी त्याला सांगितलं जामीन तुझ्या घरी जेवण केलं पण तू दक्षिणा नाही लावलेली पात्राला. त्याने सांगितलं महाराज तुम्हाला लुटलं नाही हीच तुमची दक्षिणा समजा. अहो मी दरोडेखोर, भूतापाशी पूत मागता का? म्हणले तू काही दिलं नाही पण आम्ही तुला देतो. अजामिळा तुला 10वा मुलगा होईल, त्याचं नाव नारायण ठेव. याने सांगितलं महाराज माझ्या मुलाचं नाव नारायण ठेवलं त्याचा तुमचा फायदा काय? माझ्या जीवीचे जीवन, माझ्या जीवीचे जीवन, माझ्या जीवीचे जीवन, माझ्या जीवीचे माझ्या जीवीचे जीवन, माझ्या जीवीचे जीवन, नाव दे नारायण, नाव दे नारायण, माझ्या जीवीचे जीवन, माझ्या जीवीचे जीवन, माझ्या जीवीचे जीवन, जीवन नाव ठेवी नारायण. 10वा मुलगा झाला. त्याने पोराचं नाव नारायण ठेवलं. नारायण इकडे नारायण झोप, नारायण उठ, नारायण बेस, नारायण जेव, नारायण चर, नारायण नारायण. माणसाचा सगळ्यात जास्त जीव कोणात असतो? तुम्हाला 2 मुलं समजा, जास्त जीव कोणात तुमचा? मायबाप म्हणता मला दोघं सारखे पण अजिबात नाही. हॅलो, मायबापांचा सगळ्यात जास्त जीव कोणात? लहान लेकरात. मला चांगला अनुभव आहे कारण घरात मी मोठा आहे. आणि हे कधी कळतं? वाटण्या करताना. बागायती लहान्याला, कोरडवाहू स्लॅबचं घर, तुटलेलं घर, दूध देणारी म्हैस, आटलेली
पेट्रोलची 4 स्ट्रोक गाडी लाण्याला, राखेलची राजदूत दे डोस मार्किक मोठ्याला. कधी कधी असं वाटतं निदान वाटण्या करण्याकरता का होईना लहानपण देगा देवा. मी या मताचा आहे. ऐरावत रत्न थोर त्याशी अंकुशाचा मार, जय अंगी मोठेपण तर यातना कठीण. माणूस जितका मोठा होतो तितका त्रासही वाढत चालतो माणसाच्या जीवनामध्ये. एक सांगू माय बापा हो, हत्ती खूप मोठा आहे पण त्याला लाकडच खावे लागतात. मला असं वाटतं हत्ती होऊन लाकडं फोडण्यापेक्षा मुंगी होऊन साखर खाल्लेली काय वाईट आहे. पण मुंगी व्हायला कोणीच तयार नाही ना. झुकता वही है जिसमें जान होती है, अकड़ तो मुर्दे की पहचान होती है. झुकना इंसान की फितरत आहे. परमार्थातलं पहिलं लक्ष रे नम्रता. नम्र झाले भूता, भक्ती ते नमन नमे सुभारी भरे. ही सगळी प्रक्रिया भक्तीतली. पहिली पायरी नम्रता. नम्रता न जायची ताठा नित्य खटाटोप मंडुके वटवटत आहे ते का. तो दुर्योधन गेला होता द्वारकेला, देवाच्या उशाला जाऊन बसलं ते रगेल तुंबड. त्याला वाटलं मी युवराज आहे, हस्तिनापुराचा राजा आहे आणि या गवड्याच्या पायाजवळ बसू. याचा आयुष्य गाई चारण्यामध्ये गेलं, रगेल होतं. अर्जुन पायाजवळ बसला, परिणाम काय झाला, विजय कोणा झाला पुढे काही सांगायची गरज नाही तुम्हाला. नम्रता जीवनातला सगळ्यात चाललंय गोड होती. तुम दिल की धडकन. नम्र झाले भूता तेने कोंडेले अनंता. ठीक आहे. शेवटी त्याचा अंतकाळ जवळ आला. त्याने यमदूत पाहिले, मुलाला हाक मारली नारायण. त्याला वाटलं हा मला हाका मारतोय. त्याने आपले जे देवदूत पाठवले, देवदूतांनी यमदूतांना पाठवलं. यमदूत यमराजाकडे, यमराज ब्रह्मदेवाकडे, ब्रह्मदेव महादेवाकडे, सगळेजण भगवान विष्णूकडे. सांगितलं देवा तोंड पाहून कामं कधीपासून करायला लागले. म्हणले काय झालं. म्हणले तो अजामिळ पापी होता, कामी होता, त्याचं त्या ठिकाणी आयुष्य संपलं होतं. तुम्ही त्याला खुशाल देवदूत पाठवून स्वर्गात पाठवलं. भगवंतांनी सांगितलं जरी तो पापी होता तरी अंतकालेचे मामेव स्मरण मुक्ता कलेवर, किंवा अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही. त्याने मरताना माझं नाव घेतलं म्हणून मी त्याला मुक्त केलं. यमानं सांगितलं त्याने तुझं नाव घेतलंच नाही. त्याने त्याच्या पोराला हाक मारली. भगवंताने सांगितलं यमराज 20 तवावरती जाणून बुजून पाय ठेवला काय होतं, चटका लागतो. आणि 20 तवावरती नकळत पाय पडला तर गुदगुल्या होतात. तुम्ही नकळत पाय ठेवला तरी चटका आणि जाणून बुजून पाय ठेवला तरी चटकाच. तुम्ही कसाही पाय ठेवा, विस्तवाचा गुणधर्म आहे तुम्हाला चटका देणं. तसं देवाचं नाव तुम्ही कसंही घ्या, त्याचा गुणधर्म आहे तुमच्या पापाचा नाश करणं. म्हणून काय न हे केले एका चिंतिता विठ्ठले. मग महाराज बाकीचे साधनं, त्याचं चिंतन, हे सगळ्या साधनांचं सार. सर्व साधनाचे सार, सर्व साधनाचे सार. बाकीच्या गोष्टी कालबाह्य झाल्या, एक्सपायर झालेल्या आहेत. म्हणून सर्व साधनांचे सार भव सिंधू तरी पार. भवसिंधू, भवसागर, भवनदी, भवाटकी, भवार्णव, भवपूर अनेक शब्द तुकोबारायांनी त्या ठिकाणी गाथ्यात वापरलेले. हा जो भवसागर आहे, तरुण जायचं असेल, जलसागर तरायचा असेल तर जहाजाची गरज आहे. विद्यासागर तरायची असेल ज्ञानाची गरज आहे. पण भवसागर तरुण जायचं असेल तर ईश्वर चिंतनाशिवाय दुसरा पर्याय नाही. म्हणून सर्व साधनांचे सार भव सिंधू उत्तरी पार. विद्यासागर तरुण जायचं तर ज्ञानाची गरज आहे. माणसाला जीवनामध्ये ज्ञान पाहिजे. ज्ञान नसलं तर फजिती होते. माणसाच्या जीवनामध्ये ज्ञानाशिवाय त्या ठिकाणी फजिती होत असते. आणि म्हणून नाही ज्ञानी सदृशम पवित्रम हे विद्यते, या न्यायाला अनुसरून जर जीवन व्यतीत करायचं असेल तर त्या ठिकाणी ज्ञानाची गरज आहे. पण भवसागर तरुण जायचं असेल, कोण तरुण गेलं, थोडंसं रामायणात या. बजरंग बली आलेत, मीटिंग घेतली त्या ठिकाणी. ठरलं, संपत्तीने सांगितलं परतीरावरती सीता आहे, अलीकडे प्रभू आहेत, मध्ये समुद्र आहे, कोण जाईल. अंगद उभा राहिला. मैं जा सकता हूँ. कितने दूर. 40 योजन. नीचे बैठो. नड़ उभा राहिला. कितने योजन. 80 योजन. नीचे बैठो. जामुन तालो जामुन जी आप तो हम सब में बुजुर्ग है, आप कितनी दूर जा सकते हो. जामुन ताल सांगितलं देखो बच्चों, जब मैं जवान था तब बहुत बार लंका जा चुका हूँ, अब मुझसे नहीं होगा. जामुनतान अंगदाला विचारलं, अंगद तू कितने दूर जा सकता है. अंगदाने सांगितलं मैं इस पार से उस पार जा सकता हूँ, लेकिन उस पार से इस पार नहीं आ सकता. जामुन तो क्या मरने जा रहा वहां नीचे बैठ. जाईल कोण. जो जाणार होता दगडावर बसलेला होता. श्रीराम जय राम जय जय राम.
मारुतीरायानं उड्डाण केलं. मला एकच सांगायचंय प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी तुम्हाला, मारुतीरायाने उड्डाण केलं. मारुतीराय लंकेच्या त्या बेटावरती पोहोचले मध्यरात्री. मध्यरात्री मारुतीराय लंकेच्या बेटावर पोहोचले. मारुतीनं मशक म्हणजे डासा एवढं रूप धारण केलं. सूक्ष्म रूप धरी सिंह दिखावा. मारुती मध्यरात्री लंकेच्या गेटवर गेले, डासा एवढं रूप घेतलं. डासा एवढं रूप घेऊन मध्यरात्री रावणाच्या लंकेतून लाकडाच्या फटीतून मारुती जात असताना लंकेची जी सिक्युरिटी इन्चार्ज होती तिनं मारुतीला पकडलं. ए बंदर ठहरो. ऐका, रावण वाईटच आहे. रावणाचं ज्या वाईटपणा आपण सगळ्यांनी ऐकलेला आहे, पण रावणानं जशी त्याच्या लंकेची सिक्युरिटी टाईट केली तशी देशाला जवळजवळ 79 वर्ष स्वातंत्र्य मिळून झाले, पण आम्हाला आमच्या देशाची अजून सुरक्षा करता आली नाही. रामराज्य होईल तेव्हा होईल, पण आमच्याकडून आमच्या राष्ट्राची सुरक्षा सुद्धा अजून करता आली नाही. दिवसा ढवळ्या बांगलादेशातून पाकिस्तानातून त्या ठिकाणी अतिरेकी या देशात येतात. पुलवामाचा हल्ला झाला, या राष्ट्रातल्या लोकांच्या मदतीशिवाय तो हल्ला होणं शक्य नाही. म्हणून शासनानं जे आणलेलं आहे ते NRC आणि CAA याचं समर्थन प्रत्येक भारतीयांना करणं गरजेचं आहे. आतापर्यंत देशाला स्वातंत्र्य मिळून जितके वर्ष झाले, जेवढे अतिरेकी हल्ले झाले त्यांना या देशातून सपोर्ट असल्याशिवाय होणं शक्य नाही. मग तुम्ही घाबरता का? तुम्ही जर या राष्ट्रातले, मग तुमचा या बिलाला विरोध का? या सगळ्यात मोठा प्रश्न आहे. राजकारणाच्या पलीकडे राजकारण, समाजकारण, धर्मकारण, जात पात, धर्म हे सगळं बाजूला ठेवून आधी नॅशनॅलिटी, आधी भारतीयत्व, आधी आम्ही भारतीय आहोत याचा विचार करा. येणारा काळ तुमच्या पिढ्या तुम्हाला कधीच माफ करणार नाही. देशाला स्वातंत्र्य म्हणून एवढे वर्ष झालेत, दिवसा ढवळे अतिरेकी येतात, इथले माणसं मारतात. आम्ही त्यांना 10-10 वर्ष सांभाळतो, त्यांना बिर्याणी खाऊ घालतो, 15 वर्षानंतर राजकारण करतो, नंतर त्यांना फासावर लटकवतो. अरे चाललं काय? अतिथी देवो भव. आम्ही आमच्या राष्ट्राचं त्या ठिकाणी धर्मशाळा करून टाकली. या देशात जेवढे अतिथी आले तेवढे गडे कापू अतिथी आलेत. जगाच्या देशात, जगाच्या पाठीवर सगळ्यात गाफील राष्ट्र जर कोणतं असेल ते आपलं राष्ट्र माय बाप हो. हमें तो अपनों ने लूटा, गैरों में कहा दम था. आप गैरों की बात करते, हमने तो अपने भी आजमाए हैं. लोग कांटों से बच के चलते, हमने तो फूलों से जख्म खाए हैं. मला सांगा, वो खुद मिट गए हमें मिटाने वाले. ज्ञानोबरायांच्या झोडीमध्ये दगड टाकणारे कोण? आपलेच. तुकोबरायांचा गाथा बुडवणारे कोण? आपलेच. शिवाजी महाराजांना त्रास देणारे कोण? शंभूराजांना पकडून देणारे कोण? राम मंदिराला विरोध करणारे कोण? गावातला सप्त्या बंद पाडणारे कोण? सप्ताह बंद पाडायला बाहेरचे लोक येतात का? अजिबात नाही. ते पुण्याचं काम आपलेच लोक करतात. बाकीच्यांना ते शक्य नाही माय बाप हो. ते काम आपलेच लोक करतात. मारुती रात्री गेले, डासा एवढं रूप घेतलं तरी त्या ठिकाणी पकडल्या गेले. रावणाची सिक्युरिटी किती टाईट असेल बघा. एवढ्या वर्षात सैनिकांना पहिल्यांदा खुली छूट भेटलेली आहे का? खोटंय दादा? पहिल्यांदा तुम्ही 1 मारा, आम्ही 10 मारू. ये नया हिंदुस्तान है, ये घर में घुसेगा भी और मारेगा भी. नाही तर आतापर्यंत तेच चाललं, जानदेवनं जानदेवनं जानदेवनं. अपने गली में तो तकलीफ नहीं जानदेवनं. अरे किती दिवस जानदेवनं. राष्ट्र प्रथम आहे, देश प्रथम आहे, याचं सगळ्यांनी त्या ठिकाणी विचार करणं गरजेचं आहे मायबाप हो. आपला परमार्थ, आपली देशभक्ती सिजनेबल. 15 ऑगस्टला की झेंडे घेऊन फिरायचं, 26 जानेवारीला झेंडेच झेंडे, 27 जानेवारीला सगळे झेंडे गटारात. ही आमचं सिजनेबल राष्ट्रभक्ती आहे. खरी राष्ट्रभक्ती फक्त सैनिकांचीच आहे, जे 24 तास सीमेवरती डोळ्यात तेल घालून उभे राहतात. खरा राष्ट्रभक्त या देशात फक्त सैनिकच आहे. बाकीच्यांनी आव आणायची गरजच नाही. मी 1.5 तास तुम्हाला लय मोठं त्या ठिकाणी प्रवचन देईन, मोठमोठ्या गोष्टी तुम्हाला सांगेल, अंगावर शहारे आणेल, पण माझं फक्त 1.5 तासापुरतच. इथून जर उतरलो, मी तर या मताचा आहे, जर भारत पाकिस्तान लढाई झाली ना, पहिली टोळी कीर्तनकारांची पाठवली पाहिजे, त्याच्यानंतर मृदंगाचार्य जोश द्यायला लागतील ना मागून, आणि मग विनेकरी. विनेकरी आपले तरुण तडफदार आहेत म्हणा. बाबा तुम्ही काही घाबरू नका, तुमचा काही नंबर लागणार नाही, तो चान्स गेला तुमचा. आता सर्वसाधना
जेवढं कुदावं लागतं तेव्हा पंक्ती देतात तुम्ही उघड आहे काय नोंदणी केली का तिथे सर्वसाधारण सर्व उत्तर पार योग सर्वसाधारण सर्व ठळक बातम्या संपल्या वेळही संपली इथून पुढे जे बोलणार आहे ते प्रजासत्ताक दिनानिमित्ताने फोन केला पप्पा पप्पा सगळ्यांचे पप्पा येतात कड्या खांद्यावर फिरवतात नवे कपडे आणतात शूज आणतात चॉकलेट आणतात खाऊ आणतात शाळेत येतात पालक मिटिंगला हजेरी लावतात पप्पा तुम्ही 6-6 महिने येत नाही पप्पा यावं पप्पा तुम्हाला खूप मिस करते पप्पा या तुमची खूप आठवण येते पप्पा यावं पप्पा बापाने सांगितलं बेटा उद्या 5 वाजता माझी ड्युटी संपते ड्युटी संपली की गाय जशी वासराला भेटायला येते पहिली ट्रेन पकडून मी घरी येतोय फोन ठेवला आणि तिथून 20 मिनिटांना स्फोट झाला 3 दिवसानंतर बापाचं तिरंग्यामध्ये लपेटलेलं शरीर त्या ठिकाणी घरी आलं फरिश्तों को नहीं मिलता यह वो जज्बा है इंसानी जिनके किस्मत में होता है वह देते हैं कुर्बानी 4 वर्षाचं लेकरू तिरंग्यात लपेटलेल्या बापाच्या शवाजवळ गेलं डोळ्यांतला आसवूंचा अभिषेक बापाच्या मस्तकावर ते केला आणि सांगितलं पप्पा पप्पा तुम्ही मला कपडे नसते आणले तरी चाललं असतं खाऊ नसतं आणलं तरी चाललं असतं पण तुम्ही घरी यायला पाहिजे होतं लग्न ठरलेलं आहे पत्रिका वाटायच्या आहेत साखरपुडा झालेला आहे आणि वरतून सीमेवरतून त्या ठिकाणी मेसेज आला तुमची सुट्टी कॅन्सल आहे जेव्हा निघाले त्या ठिकाणी मायबाप घरातले सगळे विनंती करतात आईने सांगितलं बाळा घरामध्ये कोणी नाही करता तू हे लग्न तुझं आहे पत्रिका वाटायचं खूप काम पडलेलं आहे घरी थांब त्याने सांगितलं आई या घराच्या 4 भिंतीने या घरातली 4 माणसं एवढं माझं कुटुंब नाही या देशाचे 132 करोड हिंदुस्थानी माझं कुटुंब आहे आधी राष्ट्र आधी देश आणि नंतर त्या ठिकाणी मायबाप हो हे एक कर्तृत्व या ठिकाणी या राष्ट्रातल्या लोकांचं आहे बाप शहीद झाला मुलगा बापाच्या प्रेताच्या जवळ उभा आहे पत्नी रडतेय सगळे पुढारी एकत्र आले त्यांनी सांगितलं माय सांग या लेकराला त्या ठिकाणी तुला काय बनवायचंय वकील डॉक्टर फिलॉसॉफर DHM MD PhD तिने सांगितलं दादा माझ्या लेकराला मला डॉक्टर बनवायचं नाही वकील बनायचं नाही माझ्या लेकराला मला 2 गावरान देशी गाई आणून द्यायचे आहे त्यांचं दूध त्याला पाजायचं आहे आणि त्याच्या बापाचं अपूर्ण राहिलेलं स्वप्न पूर्ण करणे प्रेम मीराबाईने केलं प्रेम भगतसिंगांनी केलं प्रेम धर्मवीर शंभूराजांनी केलं प्रेम जरूर करा पण ते देव देश धर्माव्यतिरिक्त करू नका कारण सध्या कार्ट्यांचा प्रेमाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून गेला सध्या प्रेमाची परिभाषा अशी आहे वो आती रही मिलती रही हम प्यार समझ बैठे वो आती रही मिलती रही हम प्यार समझ बैठे वो एक दिन नहीं आई हम रविवार समझ बैठे माझ्या भावांनो एकच विनंती करेल क्यों मरते हो बेवफा सनम के लिए 2 गज जमीन तक नहीं मिलेगी दफन के लिए मरना है तो मरो अपने वतन के लिए हसीनाए वे दुपट्टा फाड़ देंगी तुम्हारी कफन के लिए तुमच्याकडून ही फार मोठी अपेक्षा आहे जिजाबाईनं पोटात राजा बनवला सध्या पेटीत राजे जन्माला येतात आज कोणती माई लेकराला 2 शहाणपणाच्या गोष्टी शिकवते मायला वेळच नाही माई दिवसभर मालिका पाहते जेवण साथीन दियावर पाहते लागिरं झालं जे तुझं माझं जमेना तुझ्या तर जीव रंगला आणि ती एक धार्मिक मालिका आहे माझ्या नवऱ्याची शाबास या मालिका जर तुम्ही पाहत असाल देवाची शपथ घेऊन सांगतो तुमचं लेकरू तुम्हाला म्हातारपणात वागवेल याची अपेक्षा आजच सोडून द्या शक्यच नाही ते वागू शकत नाही ते घरामध्ये आईचे संस्कार नाही माय लेकराला वेळ देत नाही मॉडर्नतेच्या नावाखाली आधुनिकतेच्या नावाखाली करिअरच्या नावाखाली बॉडी मेंटेनच्या नावाखाली माय लेकराला दूध पाजत नाही थैलीतला पॉश्चराईज झालेले दूध बाटलीत टाकून ती बाटली पोरात तोंडाला लावते त्याला वाटतं हीच माझी आई आहे ती पोरग त्या बाटलीला आई समजून त्या बाटलीवर इतकं प्रेम करतं की शेवटपर्यंत बाटली सोडतच नाही लहानपणी दुधाची बाटली शाळेत गेलं पाण्याची बाटली हायस्कूलला गेलं कोल्ड्रिंकची बाटली कॉलेजला गेलं बिअरची बाटली नोकरीला लागलं रमची बाटली रमच्या बाटलीनं तिजोरी आटली तोंडाला लावली देशीची बाटलीनं औषधं फेटली तोंडाला लावली गावठीची बाटली गावठीच्या बाटलीनं आतडी फाटली डॉक्टरनं वरतून लावली सलाईनची बाटली सलाईनच्या बाटलीनं गुण लागला आणि वरतून लावली रक्ताची बाटली रक्ताच्या बाटलीनं काही जमलं नाही मेलं त्याच्या मड्यावर अत्तरची बाटली बाटलीची चटक तुम्ही लावली लेकरांना घरात आईचे संस्कार राहिले नाही शाळेमध्ये ठिकाणा राहिला नाही ज्याला मराठी येत त्याला हिंदी येत नाही ज्याला हिंदी येत त्याला इंग्रजी येत नाही ज्याला इंग्रजी येत त्याला संस्कृत येत नाही ज्याला संस्कृत त्याला जॉग्राफी कळत नाही ज्याला जॉग्राफी कळत त्याला इकॉनॉमी कळत नाही ज्याला इकॉनॉमी कळत त्याला सायकोलॉजी कळत नाही आणि ज्याला काहीच कळत नाही तो शाळा काढल्याशिवाय राहत नाही अरे थट्टाय नाही ज्याला त्याच्यातलं नॉलेज आहे त्याला त्यातलं ज्ञान आहे ती नाही की लालू प्रसादनं मेडिकल कॉलेज काढलं म्हणजे मूर्खपणा नाही का ज्याला त्यातलं नॉलेज आहे त्या ठिकाणी त्या गोष्टी बऱ्या वाटतात ना थोड्याशा शाळेमध्ये ठिकाणा राहिला नाही पोरं शाळेत शिकती नाही एक पोरग 9वी 3 वर्ष नापास झालं
मास्तर म्हणले नालायका, एका वर्गावर इतकं प्रेम करायचं का? 3 वर्ष नापास झाला म्हणले एकाच वर्गात. तुझ्या वयात ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली होती. तो म्हणला बस करा गुरुजी, माझ्या वयात ज्ञानेश्वरी लिहिली होती म्हणे. तुमच्या वयात तर ज्ञानेश्वर महाराजांना समाधी घेतली होती, तुम्ही अजून इथेच. काय कराल? संस्कार उरले नाही. लेकरांना संस्काराचा वानवा आहे. जिजाबाईनं राजा घडवला. धर्मवीर शंभूराजे 2 वर्षाचे असताना आई गेली, 5 वर्षाचे असताना मनसबदार बनले, 9 वर्षाचे असताना 1250 किलोमीटर अंतर घोड्यावर बसून बापाच्या मागे बसून गेलेत. 14 वर्षाचे असताना 14 भाषा शिकलेत. 32 वर्षाच्या आयुष्यामध्ये हा योद्धा 120 लढ्या लढला, त्याच्यातली एकही लढाई हरला नाही. याची गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद आहे. हा वारसा आहे आमचा. परमार्थ असो की प्रपंच असो, निष्ठेला गरज आहे. मायबाप निष्ठा महत्वाचे. देह जावो अथवा राहो पांडुरंगी, निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म. निष्ठा पाहिजे. काय घेऊन बसलात तुम्ही? संध्याकाळी एकाचा बिल्ला लावला होता, सकाळी दुसऱ्याचाच झेंडा घेऊन फिरताना दिसला. निष्ठा उरली नाही. निष्ठा कशाला म्हणता ऐका. एकुलत्या एका पोराचं लग्न ठरलेलं आहे, बासिंग बांधलेलं आहे, पाहुण्यांची वर्दळ आहे, मंडप पडलेला आहे, अंगाला हळद लागलेली आहे. अवतंद्याला राजगडावरती गेले. राज, माझ्या एकुलत्या एका रायबाचं लग्न आहे, लग्नाला यावं लागल. म्हणले नाही ताना, नाही येऊ शकत. म्हणले का? आम्ही मोठ्या लग्नाला जाणार. कोणत्या? किल्ले कोंढाणा. तानाजीनं म्हणावं महाराज, आमचा राजा संकटात असताना आम्ही लग्नाच्या वरातीत वरबाप म्हणून मिरवावं, आमच्या रक्ताला शोभा देत नाही राज. आधी लगीन कोंढाण्याचं, मग तानाजी गेले ते पुन्हा आलेच नाही. ना स्वार्थासाठी ना राजकारणासाठी. जीव तडमडतो मराठी अस्मितेसाठी. मिमी म्हणणाऱ्यांना मातीत लोडवणारी संस्कृती आहे. खंजरही छातीत घुसणार नाही अशी मराठी माणसांची छाती आहे. हा वारसा आहे आपला. निष्ठा कशाला म्हणतात ऐका. पुरंदर पडला, दिलेर खानानं सुलतान ढवा केला. मुरारबाजी घोड्यावरती निघलेत. समोर दिलेर खान होता, समोर आणला तो कापल्या गेला. दिलेर खानानं पाहिलं, थक्क झाला आणि दिलेर खानानं सांगितलं, रुक 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 आहे मुरार, रुक. क्यों अपनी मौत को जोखिम में डालता है मुरार? खुदा की कसम, मैंने तेरे जैसा शमशेर बहादुर आज तक नहीं देखा. मेरी बात मान ले. बादशाह सलामत, हरे झंडे के तले आजा, मैं तुझे सरदार की पेश करूंगा. आणि मुरारबाजी पचकन थुकले. अरे म्हणले कुत्र्याच्या समोर तुकडा टाकावा आणि कुत्र्याने शेपूट हलवावं. वाडा वागडाची औलाद नाही आमची, भगव्या सेंड्याचा शिपाई आहे. काय कमी केलं माझ्या राजाने मला की तुझ्या बादशाची सरदारकी घेतो. मुरारबाजी धावत गेलेत, पण कंठात बांध रुतला, मान कापल्या गेली, पण हातातली तलवार पडली नाही. याला म्हणतात निष्ठा. शिवा काशीद लेकर लहान लहान आहे. शिवाजी महाराज बनून पालखीत बसला. माहिती होतं महाराज निघून जातील, पण मी मात्र मारल्या जाईल याची तमानं बाळगता शिवाकाशीत पालखीत बसला. पालखी पन्हाळ्याच्या पायथ्याला उतरली. रात्री 10 वाजता आषाढवद्य अमावस्येला 600 मावळे घेऊन राजे निघालेत. सोबत त्या ठिकाणी बांदलचे, त्या ठिकाणी 600 मावळेत. बाजी प्रभू देशपांडे सोबत आहे. विजांचा कडकडाट, ढगांचा कडकडाट, पावसाची रिपरिप. गड सोडला रात्री 10 वाजता. मसाऊचं पठार आहे, गुडघ्यापर्यंत चिखल आहे, काटे मोडतायत, पाय मुरगडल्या जात आहेत. रात्री 10 वाजेपासून सकाळच्या 6 वाजेपर्यंत मावळे पडत होते. पोटात अन्नाचा कण नव्हता, प्यायला पाणी नव्हतं. पावसामध्ये अंगाला घामाच्या धारा सुटल्या होत्या. 7 वाजले. समोर गजापूरची खिंड दिसली आणि उजाडलं. तितक्यात कानावर शब्द आले, अल्लाहू अकबर, दिन दिन, अल्लाहू अकबर. राजाने सांगितलं, बाजी पालखी खाली ठेवा, शत्रू पाठीवर आहे. बाजीने सांगितलं, राज 300 मावळे घेऊन विशालगड गाठा. बाजी कामगिरीवरती मरतो. नाही बाजी, शिवा काशीदला मी त्या सिद्धी मसूच्या गोटात पाठवलं, आता हे राजे पण सोसवत नाही, जे होईल ते सगळ्यांचं सोबत. म्हणले नाही राजे, महाराष्ट्रातल्या हजारो आया बहिणींच्या कपाळाचं कुंकू आणि त्यांच्या हातातला हिरवा चुडा सुरक्षित राहावा असं जर वाटत असेल तर तुम्हाला त्या कुंकवाची, त्या चुड्याची शपथ आहे राजे. लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. पुढे चला राजे. बाजींनी मुजरा केला. राजे 300 मावळे घेऊन पुढे निघालेत. बाजी त्या खिंडीत उभे राहिलेत, हातात तलवारी उचलल्यात. 2000 सैनिक समोरून होते. 300 मावळे त्यांना रोखायला उभे होते. 300 विरुद्ध 2000. 2000 नव्या दमाचे घोड्यावर बसून आलेले, त्या ठिकाणी तरतरीत असलेले 300 मावळे थकलेले, त्या ठिकाणी पोटात अन्नाचं कण नाही. पहाटे 7 वाजेपासून दुपारच्या 4 वाजेपर्यंत गजापूरचे खिंड मावळे लढत राहिले. एक एक मावळा कामी आला. एक शत्रूचं सैनिक पुढे जात नव्हतं. मसूद चिडला, बंदूक लाव. नेमबाजाला बोलवलं, टेकडीवर सांगितलं, बाजी पे नेम लगा, उडा दे.
5 मिनिट 10 मिनिट 15 मिनिट झाले, गोळीचा बार काही झाला नाही. मसूद चिडला, गोली चलाता क्यों नहीं? त्याने सांगितलं, अरे पहिले ये तो बता इनमें बाजी कौन है? येतं सांग, यांच्यात बाजी कोण? इथे सगळेच बाजी सारखे लढत आहेत. त्याने उत्तर दिलं, ज्याचं संपूर्ण अंग रक्तानं माखलेलं आहे तो बाजी, ज्याच्या अंगावर इंचभर जागा सुद्धा जखमा करायला शिल्लक नाही तो बाजी. बंदुकीचा बार झाला, बाजी पडले, मावळ्याने माघार घेतली, बाजी पुन्हा उठले. तोफांचा आवाज झाला, म्हणले नाही तो आपला बाप अजून पोहोचला नाही, आपण मरतो कसा? बाजी उभे राहिले, तोफांचा आवाज झाला, बाजीने देह टाकला. याला म्हणतात निष्ठा. काय घेऊन बसलात बाकीचे? वरती कोणाला पडलं नाही, तुम्ही कशाला गावात धिंगाणा घालताय? बसलेल्या प्रत्येक तरुणांना माझी हात जोडून विनंती, मायबाप, कोणत्याही पक्षाचे कार्यकर्ते व्हायच्या अगोदर आपल्या घरातले चांगले करते धरते व्हा. आपलं कुटुंब, आपले लेकर बाळ, आपले मायबाप, आपला समाज, आपलं गाव, मग त्या ठिकाणी देशाचं आणि राज्याचं राजकारण. पहिले गाव सुखी, पहिले गाव संपन्न. शक्यतो त्या ठिकाणी गावातले तंटे गावातच मिटवा. ग्रामपंचायत बिनविरोध करा, ही काळाची गरज आहे. तत्वासाठी राजकारण असावं, प्रत्येक ठिकाणी राजकारण असतं. राजकारण असावं मायबाप, ते आपलं कर्तव्य आहे. प्रत्येकानं ते निष्ठेने लढावं, पण त्या ठिकाणी कोणाची वैरत्व त्याच्यातून निर्माण होता कामा नये. आपल्या कुटुंबाचं, आपल्या गावाचं, आपल्या समाजाचं, आपल्या राष्ट्राचं भलं व्हावं असं वाटत असेल तर आपल्या कुटुंबापासून सुरुवात करा. एकनिष्ठतेने राहा. शंकर महाराजांवरती श्रद्धा ठेवा. गळ्यात पवित्र तुळशीची माळ परिधान करा. ज्ञानोबराय तुकोबरायचं चिंतन करा. पंढरपूरची वारी करा. कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी, म्हणवा हरीचे दास. तुका म्हणे मज हेचे आज, तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा. सर्व साधनांचे सार, भवसिंधू तरी पार. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर. गर्भसंस्कार अत्यंत महत्वाचे आहे. त्या गर्भसंस्काराच्या प्रक्रिया एक पुस्तक प्रकाशित केलं, त्याचं नाव वारकरी संस्कार म्हणून. किंमत फक्त 30 रुपये. समोर आमची सफेद रंगाची गाडी लागलेली आहे. मुक्ताई दर्शकीचं नाव आहे. 30 रुपयाचं पुस्तक. हा धंदा नाही, व्यापार नाही, व्यवसाय नाही. जेणेकरून हे सिद्धोरी संस्कार आपल्या लेकरांना देण्यात यावी एवढ्यासाठी हा ठिकाणी अट्टहास आहे. आपण प्रत्येकाने ते पुस्तक घ्यावं अशी सगळ्यांना विनंती करतो. झाली सेवा पुनश्च ज्ञानोबरायांच्या चरणी माझ्या. मराठी हॉटस्पॉट. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला, चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.